आखाती देशातील युद्धाचा जो आहे तो भडका अजूनही मिटण्याचं नाव घेत नाही आहे। दुसरीकडे आपण पाहिलं असेल तर प्रत्येक क्षेत्रावर जे आहेत ते या गॅस व्यावसायिकांचा फटका जो आहे तो व्यावसायिक गॅस नसल्यामुळे टंचाईचा फटका बसताना पाहायला मिळतो। मात्र एकंदरीत या आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम जो आहे तो थेट बाजारपेठेवर होताना पाहायला मिळतो। सध्या मी सोलापूरच्या माड्यामध्ये आणि आपण जर पाहिलं असेल तर बाटलीबंद पाण्याचा फटका जो आहे तो या युद्धाचा फटका जो आहे तो या बाटलीबंद पाण्याला एकंदरीत बसल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण माड्यातले जे ते तालुक्याला ज्या ठिकाणावरून पुरवठा होतो बाटलीबंद पाण्याचा त्या बाटलीबंद विक्रेत्यांच्या थेट आपण गोदामामध्ये पोहोचलेलो आहोत। आपल्याशी ठोक विक्रेते देखील जोडले गेलेत। आपण जर पाहिलं असेल तर नामवंत कंपन्या असतील सर्वच एकंदरीत पाण्याचा स्टॉक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। मात्र या युद्धाचा परिणाम जो आहे तो या बाजारपेठेला एकंदरीत होतोय का? आपण जर पाहिलं असेल एकंदरीत युद्धाचा परिणाम सर्व क्षेत्रांना व्यावसायिक क्षेत्रांना बसताना पाहायला मिळत आहेत। आपल्याशी ठोक या पाणी विक्रेते जे आहेत ते ठोक विक्रेते आपल्याला अमरजी नाईक नावरे जोडले गेलेत। काय सांगाल एकंदरीत युद्धाचा परिणाम व्यापारपेठेवर होतो आपल्या? हो, युद्धाचा परिणाम नक्कीच बाजारपेठेवर होता असं म्हणायला काही हरकत नाही। कारण की 75-80 रुपयाला मिळणारा बॉक्स आज आम्हाला 95-100 रुपयाला विकायची वेळ आली आहे। कारण की हे युद्धजन्य परिस्थिती जर अशीच राहिली तर हा बॉक्स 120 रुपयावर जाईल असं बऱ्याच तज्ज्ञांचं म्हणणं आहे। जर 120 रुपयावर जर गेला तर ग्राहकांनी 10 रुपयाची बॉटल आज 15-20 रुपयाला प्यायची वेळ आलेली आहे त्यामुळं। आणि दुसरी गोष्ट काय झाली आहे की जिथं आमचे 10-20 बॉक्स जात होते पहिले मार्केटला, आज संदीपची तिथं आमचे 5-10 बॉक्स जायची वेळ आली। म्हणजे ग्राहकांनी सुद्धा पाणी प्यायचं टाळाटाळ केलं, जे ते जारचं पाणी पिण्यासाठी तिकडे जात आहेत। बरं, एकंदरीत आपण नेमकं कारण काय हे दर वाढण्याचं, प्लास्टिकच्या पाणी बॉटलचं दर वाढण्याचं काय? कारण की जे प्लॅस्टिक तयार होतं हे आपल्याला बाहेरून मागवलं जातं, बाहेरच्या देशावरून। त्यामुळे आता सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे जेवढं आपल्याला प्लॅस्टिक हवं तेवढं मिळत नाही। ज्यांच्या पैसे आहेत त्यांच्यामुळे अपुरा स्टॉक असल्यामुळं रेटची भरमसाठ वाढ झालेली आहे। त्यामुळे त्या वाढीचा फटका नक्कीच ह्या प्लॅस्टिकला बसलेला आहे। आणि पाण्याची जर परिस्थिती बघितली तर पाणी हे दैनंदिन वापरात येतं। त्यामुळे रोज पाणी किती हजारो लिटर लाखो लिटर लागत असेल पाणी आपल्याला आज, पण त्याला प्लॅस्टिक जर पाहिजे तेवढं नसेल तर प्लॅस्टिकमध्ये म्हणजे पाणी पॅक करणार कशात, हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे पाहिजे तेवढा प्लॅस्टिकचा पुरवठा होत नसल्यामुळं हे रेट वाढलेले आहेत। एकीकडे पण उन्हाचा पारा वाढत चाललाय, दुसरीकडे पाण्याचे दर वाढले, एकंदरीत तुमच्या सेलवर याचा परिणाम होतोय? हो, नक्कीच सेलवर परिणाम होतोय। कारण की ज्या अपेक्षेप्रमाणे आज आम्हाला सेल हवा होता त्या अपेक्षेप्रमाणे आज सेल आम्हाला मिळत नाहीये। कारण की एवढं साधारणतः 8-9 महिने वेटिंग करायचं आणि सीझनच्या एंड राऊंडला जर अशी गोष्ट होत असेल तर कदाचित त्याचा व्यापाऱ्यांना बराच मोठा फटका बसत असेल। आज मी सर्वसामान्य ग्रामीण भागातला व्यापारी आहे तर मला एवढा मोठा फटका आहे। जो माणूस सिटीतला शहरातला आहे त्यांना व्यापाऱ्यांना किती फटका बसत असेल ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे। म्हणजे लोकल ते ब्रँडेड पर्यंत सगळीकडे रेट वाढले? हो, लोकल ते ब्रँडेड पर्यंत सगळीकडे रेट वाढलेले आहेत। आणि कदाचित असंही काही की अजून 1-2-4 दिवसांनी रेट वाढेल। कारण की सोन्याचे रेट आपण बघतो 1-2 तासाला वाढतात, आज तेच प्लॅस्टिकवर आले, 1-2 तासाला 3 तासाला दिवसाला प्लॅस्टिकचे रेट वाढायला लागलेत। नक्कीच याचा फटका आपल्याला भविष्यात आणखी बसू शकतो। हे होते ठोक विक्रेत्यांच्या पद्धतीने। आपण जर पाहिलं असेल तर या पाणी बॉटलचे जे आहेत ते दर वाढताना पाहायला मिळतात। जवळपास 20 ते 25 रुपयामध्ये ची वाढ जी आहे त्या पाणी बॉटलच्या बॉक्समध्ये झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। आपण जर पाहिलं असेल तर हा 1 डझनच्या पाणी बॉटलचा बॉक्स असतो आज, आणि आपण जर पाहिलं तर 12 बाटल्यांचा बॉक्स राहतो आणि या 12 बाटल्यांचा बॉक्सचा रेट जो आहे तो 70 ते 75च्या रेंजमध्ये होता। मात्र थेट जो आहे तो आज 95 ते 100 रुपयावर येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी गोदामामध्ये पाणी बॉटलचा स्टॉक करण्यात आलेला आहे, मात्र दुसरीकडे रेटचा फटका आणि एकंदरीत सेलवर जो आहे तो याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हामध्ये उन्हाचा पारा वाढतोय, मात्र दुसरीकडे युद्धाचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांना देखील याचा जी आहे ती विक्रीच्या माध्यमातून जी आहे ती मंदावली गेली विक्री, त्यामुळे झळ जी आहे ते एकंदरीत आपल्याला बाजारपेठेला झाल्याचं पाहायला मिळते। आणि दुसरीकडे सर्वसामान्य जे नागरिक आहेत, सर्वसामान्य व्यक्ती ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग्य येतो आणि हॉटेल असेल, पाणी चहाचं कॅन्टीन असेल त्या ठिकाणी पाणी बॉटल हा सर्रास वापरली जाते। मात्र ज्या ठिकाणी 10 रुपयाला पाणी बॉटल घेतली जाते तिथं आता 15 ते 20 रुपये जे आहेत ते नागरिकांना मोजावे लागतात। त्यामुळं एकीकडे बाटलीबंद पाण्याचा दर वाढण्यामागे जो आहे तो युद्धाचं मुख्य कारण असल्याचं पाहायला मिळते। आणि कारण जे आहे ते या दरवाढीचं कारण जे आहे ती ही पूर्णपणे बॉटल जी आहे ती पाणी बॉटल प्लॅस्टिकची आहे आणि ही तयार करण्यासाठी जी आहे ती पूर्णपणे ह्याचा कच्चा माल लागतो, पेट्रोल असेल, डिझेल असेल, आणि एकंदरीत कच्चा मालच जो आहे तो पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे याचं दर जे आहेत ते गगनाला भिडल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे 20 ते 25 रुपयाच्या पुढे या दरांची जी आहे ते पाणी बॉटलच्या वाढ झालेली आहे। एकीकडे किनली असेल, बेली असेल, याचबरोबर जिल्ह्यात चालत असलेली स्पेंका जी आहे या पाणी बॉटलमध्ये देखील 10 ते 15 रुपयाची वाढ झाली ते एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल परदेशीसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.